गोरी दिसली न गालात हसली की माझीच म्हणणार आहे तुम्ही. हाय पोरींचं अवघडच आहे पण का रे पोरांनो. तुम्ही एवढे जमले यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले. अर्धे एकाच कामात आले. टीव्हीत बघितली एकदा समक्ष बघायची. काही फरक असतो. सख्खी बहीण म्हणून सांगते, कीर्तनकारामुळे कीर्तन कधी मोठं होत नाही. कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही. प्रसिद्धी बघून यायचं नाही. पंढरीच्या वाळवंटात गेल्यावर पांडुरंग प्रसिद्धी बघून दर्शन देत नाही, भावना बघूनच देतो. प्रसिद्धी प्रारब्धाचा भाग कोणाकडे कमी कोणाकडे जास्त, पण वैष्णवाचा अधिकार सारखाच. प्रत्येक माळकऱ्याचा अधिकार तेवढाच ज्याने निष्ठेने परंपरा जपली. आणि तुम्हालाही सांगते, वय आहे तोपर्यंत माळा घाला, आहे की नाही. नजर तरी चांगली होईल जरा. लय बेकार रे आपण. अहो पोरग गाडीहून पडलं तर लागलं का बघत नाही, कुठल्या पोरीनं बघितलंय का बघतंय. ते हाडूक मोडलं तरी जमतंय पण कोणी बघितलं नाही पाहिजे. इज्जत नाही, हाय का इज्जत घालायला. जरा नाव बिव मोठं करा, मग इज्जतीचा विचार करा. क्वार्टरीसाठी कोंबडीसाठी साहेब साहेब म्हणणाऱ्या अवलादी झालोय आपण. काही राहिलं नाही आपल्या आयुष्यात. काय कमवलं आपण. अरे गावात तरी नाव पाहिजे कमीत कमी. दादांनो कष्ट लागतं त्याच्यासाठी. चूक तुमची बी नाही म्हणा. ह्यांनी कावा ज्ञानेश्वरी वाचल्या तुमच्या पदरात पडाय. हो म्हातारी माणसं निस्ती म्हणतात, पोरवाया गेली पोरवाया गेली आणि पोरवाया गेली. अहो पण बाबा का गेली. बिडी फुकून तुमची तोंड आत गेली म्हणून पोरं वाया गेली. तुम्ही सप्त्याच्या मंडपाच्या महागावर बरोबर फुकली हो. तुम्ही गुणाचे आहे की नाही. मारुतीच्या वाट्यावर बसून तुम्ही पत्ते खेळले. ब्रह्मचारी मारुतीला तुम्ही राणी दाखवली. तुम्ही गुणाची. थोडी पोरच वाया गेली हो. आता म्हाताऱ्या बायका सह दारात बसल्या बसल्या, आजकालच्या काय पोरी आहेत का, यांना काय लाज आहेत का, आमच्या जमान्यात नव्हतं माया असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लो, किती कष्ट केलं, हिला काय झळ आहे, सगळं आयतं भेटलं. आणि तू काय करती, तू मिसरी चुळती. तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. तू गुणाची. हातभर वास होत्या मिसरीवाल्या म्हातारीचा. तसल्या तोंडानं नातवाचं मच मुक घेते. काय वाटत असेल त्या नातवाला ग. त्याला वाटत असेल मला मोठा होऊ दे ग म्हातारी, मग सगळा करता काढतो मी ह्याचा. अगं मला सांगा, तंबाखू भाजलेली काय आणि न भाजलेली काय. तंबाखू ती व्यसनते. काय लेकरांना शिकवणार आहे ग तुम्ही. इमानदारीनं सांगा माय, पहिलं लेकरू आईकडे गेलं की शांत व्हायचं. आजचं लेकरू आईकडे गेलं तरी शांत होत नाही. काय द्यायला लागतो. अजून तोंड घेऊन मोबाईल म्हणताय म्हणजे विल एक्सेप्टेड. मान्य आहे तुम्हाला. नसतं ग माय. आपल्या मातृत्वाची, कारुण्याची, वात्सल्याची जागा जर एक उपकरण घेत असेल तर आई म्हणून आपण हरलो नाही का ग. जर आपल्या घरात ज्ञानेश्वरी नाही तर कशाची श्रीमंती ग. जर आपल्या मुखात गाथ्याचे अभंग नाही तर कशाचं वैभव ग. माझ्या नजरेत प्रत्येक घरातल्या सदस्याचा एका चुलीवर स्वयंपाक बनणं म्हणजे सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. सगळ्यात मोठी श्रीमंती माझ्यासाठी घरात ज्ञानेश्वरी आणि गळ्यात माळ आहे. अरे भले मोठे बंगले असावे, 4 गल्लीत असावे, काय पेटवायचे का दादा. काय जाळायचं अशा बंगल्यांना. अरे समाधान असावं त्या घरात. आणि अजून तरी मला कुठेच हे अनुभवायला भेटलं नाही की नामाशिवाय समाधान मिळालं. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी देखील ऐकिला. तरले तरती हा भरवसा नाम धारकाचा ठसा. लिहून देतो रे तुम्हाला. समाधान मिळेल पण विश्वास तर ठेवा. नका रे दादांनो. करा परमार्थ. सोडाय सगळं काही नाही बघा राहिलं दादा. आत्मीयतेनं सांगते तुम्हाला, धर्मासाठी जगा, देशासाठी जगा, संप्रदायासाठी जगा. बाकी सगळं असत्य बघा. सत्य तू विठ्ठला. बाकी सगळा जगत भास आहे, इमॅजिनेशन आहे, कल्पना आहे. कोणाच्याही नादी लागून असे व्यसन करत जाऊ नका. जे बापानं केलं ते आपण करावं असं काही नियम नाही. या वासना कुठलीच योग्य नाही. मग काय. नारद म्हणले देवाला, देवा बायको. लक्षात आहे ना. लक्षात आहे का विषय. फिरत जा पण येत जा. इष्टी चहा पाण्याला थांबली असती, गाव तर सोडायची नसती महाराज. नारद म्हणले देवाला, देवा बायको. देव म्हणले हरकत नाही. देव नाही म्हणत बरं का. देव म्हणले जिथं मी नाही ती तुमची. 16,106 घरं फिरले नारद. एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. कारण एकही जागा अशी नाही जिथं देव नाही.
सर्वागटी राम देहा देही. सगळीकडे माझा परमात्मा आहे, कुठे शोधणार तुम्ही? 16,107वं घर जामुवंतीचं. अस्वलांची कन्या सगळ्यात देखणी योगेश्वर भगवान तिचे. नारदांची इच्छा मनोमन या भेटाव्या. देव त्यांच्या संग फुगडी खेळत होते मायावी रूपानं. शेवटचं घर पट्टराणीचं. पट्टराणी कोण? रुक्मिणी आई साहेब. तुळशीला पाणी घालत होत्या. नारदांनी पाहिलं देव दिसतायत का? देव कुठंच दिसले नाही. नारदाच्या मनात लाडूच फुटले. नारद म्हणले अशी तशी नाही, पट्टराणी आपली. नारदांनी लांबनच हाक मारली, रुक्मिणी ओ. रुक्मिणी माता म्हणल्या रोज आई साहेब म्हणत होते, आज रुक्मिणी म्हणताय. पिसाळले का काय? नारदा? नारदा नाही, तुमच्या नवऱ्यानं सांगितलं जिथं मी नाही तिचा नवरा तू, अशा हिशोबानं मी तुमचा पती, आणि जर अशा हिशोबानं मी तुमचा नवरा, तर नवऱ्याला एकेरी हाक मारणं हिंदू धर्मात पापाचं लक्षण मानलं जातं. इज्जतीत नाव घ्या, नारद राव म्हणा. काय म्हणा? नारद राव. रुक्मिणी मातेला कळलं हे भंगलंय, देवाने सुधरवायला पाठवलंय. सगळेच काम काय मुख्यमंत्री करतात का? मग बाकीचे दोन कशाला? आपलं सॉरी, मग रखमाईबाई कशाला? मी आपलं दुसरीकडे आलं महाराज. रखमाई लागतात ना, मग रखमाईकडे काम दिलं. देव जरा व्यस्त होते. रखमाई मातांना कळलं हे सुधरवण्यासाठी पाठवलंय. रखमाई माता प्रेमाने म्हणल्या, खरंय नारद राव तुमचं. असंही देवाचं प्रेम वाटून वाटून माझ्या वाटणीला कमीच येतं. तुमचा ना माझा राजा राणीचा संसार कसला भारी होईल. पण एक काम करूया, विधिवत लग्न करू. कारण असं योग्य नाही ना दादा. लोकांची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतील का? आपली घेऊन फिरायला कुणाच्या बापाची भीती आहे का? मग मी काय करते, देवाच्या नावाची माळ काढते आणि तुमच्या नावाची. चुकीचं वागायला नको धर्मात. मग काय करावं? मी विधीची तयारी करते, तोपर्यंत तुम्ही पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या. तोपर्यंत मी सगळी पाणी ग्रहणाची तयारी करते, लग्नाची तयारी करते. रुक्मिणी मातेनं गोड बोलून नारदांना अशा कुंडात पाठवलं जे कुंड पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कुणी यात आंघोळ करील त्याचं लिंग प्रवर्तन होईल. अगदी सोपा शब्द आहे, लिंग प्रवर्तन. नारद पाण्यात गेले खरं, पण वर आलेच नाही. बालेगावकर वर आले नाही. वर आली उगच्या उगत धोतर गेलं, लुगडं आलं. चांगले नारायण नारायण करत होते. चिपळ्या गेल्या ना बांगड्या आल्या, नतनी मुरणी झुमका, शिंडी गेली, लांब लचक वेणी आली. नारद म्हणले काहीतरी चुकलं काय की? सगळा बदल झाला. कबीर महाराज सांगतात, नारद की तो भई नारदी. नारदांची नारदी झाली. चवळीच्या शेंगासारखी देखणी नार पाण्यातनं बाहेर आली. कोळ्याचा राजा, देवर राजा नावाचा राजा शिकारीसाठी त्याच वनात आलेला. त्यानं एवढी सुंदर स्त्री पाहिली, मोह आवरला नाही, वासना आवरली नाही. शिक्षाच द्यायची होती. तिच्याकडे पाहिलं आणि म्हटले, काय गोडच ग, चल तुझ्यासोबत विवाह करून तुला राणी बनवतो. नारदी म्हणल्या, तुला माहित नाही मी कोण आहे. ती म्हणला, गप्पे. राजा होता तो, असा दष्टपुष्ट कुरुळी केस, काळा कुळकुळी, तिथं पिटी बांधलेली. नारदी म्हणल्या, मी आत्ताच निर्माण झाले. गप्पे. उडत उडत नेलं, बळजुबरीने विवाह केला. लय बायको करायची हौस होती, यांनाच बायको केलं. वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक. सप्ता नाही, पोरं झाली. थोडी नाही, 60 झाली. 60 हा 60 पोरं. नारदी म्हणल्या, धनी 60 बी पोरच वय. एखादी वारं घालाय तरी पोरगी असू द्या. पोरांचा काय भरोसा, सांभाळतील नाही सांभाळतील. 61वी मुलगी, कपिला षष्ठी. 61 लेकर. माय घरात 2 असले, जीव किती दमतो ग. देव 2 बी गुणाची देत नाही. 2 मध्ये बी पॅटर्न असतो. एक शहाणा असतं, एक येडा असतं. शहाणं सगळं ऐकतं, जे दुसरं असतं ना ते पाहुणं बघून उड्या मारतं. त्याला माहिती आहे माणसात काय करते, निश्चित दात खाते, करते काय. पाहुणा गेल्यावर मार का खाणं होईना. माय 2 एवढी तरा, 61 किती असेल. नारदी म्हणली, एक खातं, एक उठतं, एक बसतं, एक झोपतं, एक रडतंय. कट्टा असली जनावर सांभाळण्यापेक्षा मेलेलं बरं. कवर असते म्हणली संसार. कंटाळला जीव रातच उठला, कुंडात उडी मारली, जीव दिला, मिली नाही, जागेवर आली. शिंडी शिंडी
मला लुगड्यात न होता. नारद म्हणले सुटलो काय गे. पुन्हा काहीतरी व्हायच्या आधी पटविण्या पाण्याच्या बाहेर आले. गळ्यात तिनं आता चिपल्या. नारायण नारायण म्हणले हेलय बरं. रुक्मिणी आईसाहेब दारातच हार घेऊन उभा होता. प्रेमानं म्हणल्या नारदराव. नारद लांबनं म्हणले न गे. कशाचा नारदराव. रावच ठेवला नव्हता तुम्ही नारद. आईसाहेब आईसाहेब आईसाहेबच बरे. पण मी काय म्हणतो, चुकलं होतं तर तोंडानं सांगायचं. फार चुकलं होतं 2-4 हाणायच्या. 61 बाळातपणा तेवढी बरी कळा. फार सोसलं ग. मला खरं सांगते, मला हसू नारदांचं येत नाही. मला काळजी तुमची वाटते. शेवटी ते नारद होते, अधिकारी होते. त्यांचं एकदा चुकलं तर एवढं भोगावं लागलं. तुमचं आतापर्यंत किती बरं चुकलंय. कसं होईल तुमचं. पण काळजी करू नका दादा. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. आजपर्यंत जे झालं ते झालं. इथून पुढे दृष्टी न फिरे. भगवंताशिवाय कुठं नजर जाता कामा नये. देवाशिवाय कुठं मन रमता कामा नये. एवढी अवस्था झाली ना विठ्ठला. आवडीचं काय घेऊन बसलात. तू सुंदर आहेस म्हणून मला तू आवडतोस हा भ्रम बाळगू नकोस. मला तू आवडतोस म्हणून तुझ्या इतकं मला सुंदरच काही दिसत नाही ही माझी भावना आहे. लक्षात घ्या. तू सुंदर आहेस म्हणून आवडतोस का. नाही, तू आवडतोस म्हणून सुंदर दिसतोस. आता विचार कर. प्रॅक्टिकली व्यावहारिक विचार करायला गेलं तर देखणं कोणाला म्हणावं जो रंगाने गोरा अंगकाठीने चांगला. तसा तू सावळाच की रे विठ्ठला. पण मला माहित आहे तुझ्या दिसण्यापेक्षा तुझा स्वभाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची देव होय गुरु. तू म्हणजे कसा आहेस ना विठ्ठला. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. हे नामदेवरायांचे कोट अभंग. हे कुठून कुठून किती बी कुठले तरी कुठूनच कळत नाही. त्याला कुठ म्हणायचं महाराज. खोड करो. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती. 17 रांजण भरले पिले 12 हत्ती. कोण व्याली. मुंगी. तिचं दूध 17 रांजण. कुणाचं. मुंगीचं. पिले किती 12 हत्ती. कुणाचं दूध. हा करा सप्ते. काय ढेकळं वेळ लागणार आहे माऊली. म्हणात कासव गीत गाय. कोण कासव. आणि काय शिवरंजनी गातो. कासव म्हणतो दादा. त्याला बोलता नाही येते. त्याचा आवाज नाही. तो गाईल कसा. नाही कलियुगात गातो. आम्ही खोटं नाही बोलत. लोक म्हणले महाराज आहात ना. आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे. विष्णुदास नामा म्हणे ऐसी यांची ख्याती. लटके जे बोलती पूर्वज नरका जाती. खोटं बोललं तर कुळच्या कुळ नरकात जाईल. खोटं बोलणाऱ्याचे जात नाही. इथं खरंय. इथं कर्म कमीन बोभाटा जास्त आहे. ज्ञान कमीन अहंकार जास्त आहे. कर्ण कमीन सांगणं जास्त आहे. डोळ्याला तेच गोड लागते. आम्हाला खऱ्या फळापेक्षा शोकेसमध्ये सजवलेलं फळ जास्त लुभावतं. आमची अवस्था दृष्टीची अशीच आहे विठ्ठला. अख्ख्या कोरोनात किलोभर तांदूळ साहेबांना दिला पण फेसबुक जाम केला. दिलाच कशाला कळलं नाही मला. कोटीचा बंगला बांधला. बंगल्यावर नाव टाकलं मातृपितृ छाया. घरी गेल्यावर कळलं मातृवट्यावर पितृ गोट्यावर छाया खटावर. अरे आग लागो तुझ्या बंगल्याला. तू लिहितो कशाला. लय बोभाटाव. एखाद्याच्या घरी जावं त्याच्या सोप्यावर बसावं ते आपलं काही ऐकत नाही. ते त्याचंच सांगतो. मी याचा अध्यक्ष त्याचा उपाध्यक्ष त्याचा सचिव त्याचा चेअरमन. आपल्याशिवाय गावचं पान हलत नाही. साहेबाचं ना आपलं लय जमतं. ताटाला ताट लावून बसतो आपण साहेबाच्या. आपली बायको लय मोठ्याची. हान मग आम्हाला घाल डोक्यात सोपा आमच्या. तुझ्या सोप्यावरच बसलो ना बाबा. किती मोठेपणा. आणि कशाचा. अहो काही माणसं निम्म्या कीर्तनात येतात आणि निम्म्या कीर्तनात पुन्हा स्टेजवर येऊन बसतात. आणि मग त्याचा कार्यकर्ता आमच्या कानात येऊन सांगतो ताई साहेबांचं हे नाव कीर्तनात घ्या. साहेब सांगतो कार्यकर्त्याला ताईला सांगा मी कोण आहे. साहेब काय म्हणतो ताईला सांगा मी कोण आहे. साहेबाला माझं उत्तर आहे तुला जर सांगावं लागतं तू कोण आहे तर तू विचार कर तू कोण आहे. कारण येड्या तुला सांगावं लागतं तू कोण आहे. आमच्या कपाळाचा गंधन गळ्याची माळ बघितली की यमदूत सुद्धा म्हणतात अरे वैष्णव आहे त्याच्यापासून 4 हात लांब जरा. हे वैभव आहे रे दादा. सांगणं कुठं असतं का.
न सांगता तुम्हा कळो येते हे वैभव आहे दादा, आणि हे तुझ्याशिवाय शक्य नाही विठ्ठला. पण कशाला चुकीच्या गोष्टीत गुंतू. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुख त्याचे नारायण. जगाचा बाप जर वैष्णवाचं कौतुक करत असेल तर मी तोच होतो जो तुझ्या दासत्वाच्या पात्रतेचा असेल. नकोच देवा हा बाकीचा गोंधळच नको. ते किरडू जरी कापडाचे परी लहरी येता होती असाचे, अशी अवस्था करून ठेवली देवा. अंधारात कापड जरी हल्लं तरी आम्हाला साप वाटतो. किरडू म्हणजे जुन्या काळात सापाला, की आजही जुनी माणसं सापाला किरडू म्हणतात. कापड जरी हल्लं तरी आम्हाला साप भासतो. अशी नजर आमची नको देवा. साप दिसला तरी विश्वास असावा, आपत्कालीन मरण येणार नाही असा विश्वास असावा विठ्ठला. नकोच ही दृष्टी इकडे तिकडे, कल्पनेत नकोच कल्पनेची बाधा. ही संत मंडळी द्वैताची झाडणी गुरुविन तया कैचे कीर्तन. योग याग विधी वायाची उपाधी. दंभ धर्म असत्य नकोच. दंभ द्वैत असत्य कल्पना एकच सगळ्याचा सारांश. ज्याने सत्याचा भोकसा काढिला मग असत तृणकुटा भरिला. हा दंभू रुडविला जगी इही. याच कल्पनेनं सगळं वाटोळं केलं. हे जळेविन बुडविती आगेविन जाळीती. न सांगता कवळती प्राणी आते. हे शस्त्रेविन साधिती दोरेविन बांधिती. हे ज्ञानी असे तरी वदिती पैज घेऊनी. हे चिकलेविन रोविती पाशेविन गोविती. कवळा जोगेन होती आतुवटपणे. हे इतके विचित्र आहेत ना देवा. यांच्या नादी जर आम्ही लागलो ना तर आमच्या आयुष्यात सुख नावाची गोष्ट राहणार नाही. हे ज्ञाननिधीचे भुजंग, हे विषयदरीचे भाग, हे भजना मार्गीचे मांग मारकच. त्याच्यापेक्षा दृष्टी न फिरे बस. तुझं पाहता तुझ्याशिवाय कोणीच नाही बघ. गोड लाग दिसलंच नाही पाहिजे. जिकडं बघेल तिकडे तूच दिसला पाहिजे. विठ्ठल जळी स्थळी भरला पिता ठाव नाही उरला. आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. ही अवस्था करण्यासाठी माझे चित्त तुझे हे गरजेचं आहे. एकदा मन तिथे गेलं की मग नजर कुठं फिरत नाही. भगवान श्रीकृष्णांचा जन्म व्हावा. गवळणी देवाला बघतायत. गवळणी काय त्रिलोकातल्या देवांनाही अगदी उत्स्फूर्तपणे इच्छा आहे की जगाच्या मालकाला पाहायचंय. कसा दिसत असेल तो गोड आणि बालक रूपामध्ये. काय स्वरूप असेल त्याचं. सगळे जण विचार करतात. एक गवळण देवाला बघायला येते. देवाला पाहती मन रमून झालं तिचं. तिला बाकीचं काही आठवतच नाही. घरी जाती कशी गोष्टी स्वयंपाक करती. पुन्हा देवाला बघायला पिंट्या नावाचं पोरग काकाला घेऊन निघती. अर्ध्या वाटेपर्यंत येते. नवऱ्याला विचारते. नवरा म्हणतो अगं बाई कुठे चाललीस. म्हणे यशोदेच्या कान्ह्याला बघायला. अगं बाई आधी नवऱ्याचं पोट भर मग कुणाचा काना बघायचा त्याचं बघ. नवरा महत्वाचा आहे ना. पतिव्रता आधी नवऱ्याचं. ती काय आजकालची असती तर गेली असती तेवढंच, पण ती जुनी होती महाराज. आता काय खरी राहिलं. एका बाईनं मला हट्ट करून चहा प्यायला नेलं. म्हणलं मी ताई चहा पित नाही. दूध पी. म्हणलं मी दूधही पित नाही. चल मला फोटो काढायचा आहे. हे चहा दूध वगैरे नाम मात्र. यांना फक्त फोटो काढायची भावना असते, बाकी काही नाही. लय अवघड आहे. पर ती 56 किलो आपण 45. वरबडीत नेलं तिनं मला. गेले काय. फोन केला तिनं. हॅलो कुठे. म्हणलं पोरगा का. नाही म्हणले नवरा. म्हणलं नको चहा माझी गाडी पालतं पडायची इथं पुढं जाऊ. जी बाई नवऱ्याला सन्मान देऊ शकत नाही ती कीर्तन करायला कायच देणार. साधं विचारतो तुम्हाला भालेगावकर. जो बापाचा झाला नाही तो विठ्ठलाचा काय होणार. जो आईचा झाला नाही तो रखमाईचा काय होणार. जो माणूस झाला नाही तो संतांना काय ओळखणार. नजर पवित्र असायला माणूस तरी योग्य असायला हवा की नको. चुकीच्या मार्गाने चालणारी माणसं. आमचा परमार्थ म्हणजे 10 दिवस गणपतीन बुडवताना बाबूराव. आरती वावळणारे आम्ही, पिऊन नाचणारे आम्हीच. कसा देव भेटणार. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड. देवी कोपते म्हणे पोत्यात घालून आणला पाहिजे सांगणारा नाही. सांगणाराच ऐकणाऱ्याचं राहू द्या महाराज तसं. हा कसा हो परमार्थ. तुमचा अंगाऱ्यावर विश्वास पण बुक्क्यावर नाही. हे कळलं त्यालाच कळलं. कसं चालेल असं. महाराज लोकांच्या पाया पडलं लेकरू होतं. कॉमन सेन्स कॉमन रे. जर महाराज लोकांच्या पाया पडण्याने लेकरू झालं असतं बायको बॉम्बलाई गेली असती.
900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, पण आम्ही डोळे झाकून देवा सगळ्यांनी मान्य केलं आम्ही करणार, असं नाही चालत. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, घातलिया भय ती नजर योग्य. याला कळतं खरं खोटं, ताकद आहे. त्या गवळणीला नवऱ्याला भाकरी वाढणं कर्तव्य होतं, भाकरी वाढली तिने, पुन्हा निघाली कृष्णाकडे. पाहिला देव, माकडाला दारू पाजली, दारू पाजल्यावर त्याला विंचू चावला, विंचू चावल्यावर पाठीमागं भूत लागलं. माकड किती पडेल? मर्कटो सुरापानम यत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूतसंचारो यद्वा तद्वा भविष्याते. विचार करा त्या माकडाचे काय हाल होतील, याच्यापेक्षा कितीतरी पटीने मनुष्यांचे. आणि पिचं खायचं प्यायचं म्हणाल ना, कोण म्हणलं पिणाऱ्या माणसाला कळत नाही? पिलेला माणूस कधी रस्त्याच्या मधोमध झोपल्याला बघितलं लागतं, कुठं पडतं ते कळतं त्याला. त्याला माहित आहे मधी जातंय बाजूला राहतंय, येडं आहे माहिती. आता मार मार बायकोला रात्री मारतं, सकाळी तिलाच म्हणतं नव्हतं ग मारायचं. पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? हात वाळायचा बरं कळतो. आता काय करायचं माय, पिलं ना टोपल्यावर शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या, त्यांना म्हणायचं काळे म्हणू काही ताकद वाढती, गोड लागतात का? खातील का ग माय? अगं किती टाकलेली असू दे, तेवढ्या धुंदीत म्हणेन येडा आहे का मी, त्या सगळं कळतं त्याला. निस्ती नाटकं आहेत. हां, आणि ते डोक्यातलं काढा, इंजेक्शन औषधानं दारू सुटत नाही. संगत चांगली लागल्याशिवाय आणि भगवंताचा आशीर्वाद भेटल्याशिवाय कोणच चांगल्या मार्गावर जाऊ शकत नाही दादा. हां, सोपं आहे काय? अहो, जगाचा बाप ज्यांना गुरु मानायचा त्यांचा मुलगा संगतीनं वाया गेला. नाव त्याचं अश्वत्थामा, वडिलांचं नाव द्रोणाचार्य. 2 नंबरचे विद्वान आहेत विश्वातले. 1 नंबर विद्वान दशरथ राजा, 2 नंबर द्रोणाचार्य. विठेवरचा बाप कृष्ण अवतारामध्ये ज्यांच्या चरणाला हात लावल्याशिवाय रथात बसत नव्हता, एवढा अधिकार ज्या माणसाचा, त्यांचा पोरगा संगतीनं वाया गेला. कारण संगत आहे. इनमी, दुःशासन, दुर्योधन, शकुनी, जयद्रथ असल्या नालायकाची संगत लागली. जगाचा बाप ज्यांना गुरु मानतो त्यांचं पोरगं वाया गेलं, एखाद्या माळकऱ्याचं गेलं, ह्याच्यात काय नवलंय जगात? तुम्हाला काय वाटतं? पिदाड्याच्या नादी महाराज लागला, पिदाडं सुधारतं, महाराज बिघडतं. ती काय गुणाचं आहे? ती म्हणतो घी थोडी देव भेटन. काय शहाणं राहिलंय आजकाल? काही खरं नाही दादा या जगात. अहो, चांगलं भेटायला आयुष्य जातं, वाईट भेटायला काय वेळ लागतो? ते डोक्यातलं काढा. जर इंजेक्शन नाव दारू सुटली असती ना, पिणाऱ्याच्या बायकांनी मंगळसूत्र ऐकलं असतं, पण इंजेक्शन आणलं असतं आणि असं रातचं दिलं असतं झोपीत. घी म्हणली असती घी. खरं सांगा माय, दिलं असतं का नाही ग माय? बोलाय कुठं, आपल्याला शिकावं लागतं का ग? नवरा बायकोचं भांडण झालं, बायको म्हणे तुम्हाला माझी कदर नाही, तुमचं घरदार शेतीवाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते, मी काय काय सांभाळ. नवरा म्हणलं सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. आम्ही बोलतो त्याचं कारणच तुम्ही आहे. तुम्हाला बहीण म्हणून सांगते, काही लागत नाही बायकोला दादा. पैसा अडका कमी द्या, सोनं नाणं कमी द्या, कपडे लत्ते कमी द्या, पण जो पुरुष बायकोच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असतो ना, जो पुरुष बायकोला म्हणतो बाई जगानं काय बोलायचं बोलू दे, माझा विश्वास आहे तुझ्यावर, ती बाई त्या घराचं गोकुळच करते, एवढं सामर्थ्य तिच्याही मनगटात असतं. तर साथ दिली पाहिजे. वाजवा टाळ्या, वाजवीत जा, कधीतरी आम्हालाही चांगलं म्हणत जा. बायकांचं सगळं झोंबतं तुम्हाला. हा ना, कीर्तन जाऊ द्या, हा विषय लांबेल. काहीच खपत नाही रे तुम्हाला आमचं. नाही रे, तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी शहाणा तो धनी घेतो असे. हे तुका म्हणे विठ्ठलाला म्हणले, पण मी इथं जोडलं महाराज का, मला क्षाना भेटला पाहिजे रे. माऊली म्हणतात जरी सख्याचा जिव्हाळा बायसा सर्वासच आहे. प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सहन करते, वैष्णवाचं तसंच आहे. राजायाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे. पंढरीच्या बापासारखा बाप पाठीमागा असल्यावर काय कोणासमोर हात पसरायची गरज. अरे सुखाच्या अधिकारी सर्व सुखले आलो, सर्व अलंकार आनंदे निर्भर. खरं सांगा माय, संसारात कोण शहाणा लागतो म्हणजे संसार सुखाचा? कोण ग माय? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं पेटल्यावर सॉरी झाल्यावर येईल अक्कल मला. माझी आई म्हणते बाई नवरा शहाणा असला की फारसं काही लागत नाही. नवरा करताना 10 वेळा विचार करा. आणि खरं सांगू का, मला वाटतं सगळ्यांच्या आया माझ्या आईसारख्या असाव्या. तुम्हाला लेख म्हणून सांगते माय, नजरेत नजर घालून सांगते, पुरीचं कल्याण करायचं असेल ना तर फार श्रीमंत जावाई असाव्या असं अपेक्षा करू नका. काय केलं श्रीमंतांनी तरी?
आणि श्रीमंती मी तुम्हाला सांगते, विपदो विपदो नेव संपदो नच संपदा, विपदा विस्मरणम विष्णू संपन्न नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे. भगवंताला मनात साठवता येणं ही सगळ्यात मोठी संपत्ती. अशी धनवान माणसं शोध. पोरगा थोडा गरीब असला तरी चालेल, पण पोरगा स्वाभिमानी असावा. खुनाचे तळवे चाटणारा, लाचारी करणारा नसावा. शब्दांना माफ करा माझ्या. पोरगा गरीब असावा, पण आई वडिलांना पांडुरंग समजणारा असावा. पोरगा गरीब असावा, पण पोरगा निर्व्यसनी असावा. निर्व्यसनी, स्वाभिमानी आणि आई वडिलांना पांडुरंग समजणारा पोरगा तुमच्या पोरीला शिळ्या भाकरीत सुद्धा स्वर्गाचा आनंद देईल, हा विश्वास मी लेख म्हणून देतो. काही लागत नाही. जो माणूस बायकोच्या पैशाची अपेक्षा करत नाही ना, तो खरा पुरुष आहे. मी नाही म्हणत, मी कशाला तोंडचं म्हणू. शास्त्र सांगतं, सुभाषितकार सांगतात, उत्तमम स्वर्जितम कष्टम मध्यमम पितु अर्जितम आदम भातृवित्तच्च स्त्रीवित्त आदमाधम. जो स्वतःच्या कमाईवर जगतो त्याला उत्तम पुरुष मानला जातो. जो बापाच्या इस्टेटीवर आईट करतो तो मध्यम आहे. जो भावाचं खातो तो आधम आहे. आणि जो बायकोच्या रुपयाची अपेक्षा करतो तो आदमाधम आहे. अशा पुरुषामुळं कुळाचा नाश झाल्याशिवाय राहत नाही, जो बाईच्या संपत्तीचा वापर करतो. होतोच. शिवलीला पाटील नाही, शास्त्र सांगतं, जे खोटं बोलत नाही. शास्त्र कधीच खोटं बोलत नाही. बायको कमवती तर तिच्यासाठी खर्च करू द्या ना. तुम्ही एवढं विमानावर घेऊ नका, हुंडा बिंडा द्या चाल माघारी, एवढं घेऊ नका. फक्त पोरांना सांगा घेऊ नका बाबांना, काही गरज नाही आपल्याला. नवऱ्याच्या घरनं बाईनं सामर्थ्यानं जगावं, पण बाईच्या घरनं नवऱ्यानं रुमालाची सुद्धा अपेक्षा. रुमाल सुद्धा घ्यायचा नाही सासरवाडीतनं. रुमाल कळतो ना, ट्रॅक्टर तर लई लांबची गोष्ट आहे. रुमाल म्हणलं मी, रुमाल. 10-15 रुपयाचा, 20-25 रुपयाचा रुमाल म्हणते मी. हे 30-40 लाख हे फार मोठे आहेत दादा. आणि तुम्हाला हिंमत नाही तुमची बायको स्वतःच्या मनगटाच्या बळावर जगवायची, मग कशाला करायची? ब्रह्मचर्य राहा त्याच्यापेक्षा. बायकोचेच पैसे घेऊन बायको जगवायची, याच्या इतकं मोठं काय पाप असू शकतं दादा? आणि तुम्हालाही सांगते, तसलं कपाट बिपाट आणायचं नाही घरनं. पुन्हा भांडता, माझ्या बापान दिलंय कशाला आणायचं? भांडायचं बी, आणायचं बी, आणायचं बी नाही, भांडायचं बी नाही. काय संताच्या बायका होत्या माय, ह्यांनाच म्हणत नाही तुम्ही बी लई भांडणं करता. अगं तुकोबारायची नामदेवरायांची बायको राजाई, तुकोबारायांची बी पत्नी आवली, लई श्रीमंता घरची. पुण्याचं सासरे तुकोबारायचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा पुणे जिल्ह्यात, तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. तुमचं बरं आहे ना, तुमची 3 टाइम खाती, तरी माहेरी गेल्यावर म्हणती काय बाय जनावर भेटलंय मी हाय म्हणून सांभाळलंय, 3दा खाऊन म्हणती. काय तुमचं भाग्य पण आहे. काय संताच्या बायका दादा. नामदेवरायांची बायको राजाई 2.25 क्विंटल सोन्याच्या पलंगावर माहेरी झोपायची. नवऱ्याच्या घरी जी शिवाय बोलत नव्हती. चहा जी, पाणी जी, स्वयंपाक जी. तुम्ही थोडं बोला तिला, ती दारात उभा राहावं म्हणती. माझा बाप काही भिकारी नव्हता, तू यासारख्या दलिंदराच्या दारात दिले, लय मोठ्याची मी, माझं डोळं फुटलं, मी तुला भाई म्हणलं तुझ्या दिले चांगलं चांगलं बघायला आलं तर मला, माझं नशीब नासक, मी तुझ्या पदरात पडले. एवढं बोलती ती दारात उभा राहून. एवढे हसतात म्हणजे खरं खरं असलं की जरा म्हणाचं असं. चौदा माय विनोदाचा भाग सोडा, पण माझी आई जे सांगते मी तुम्हाला ते सांगते. बाईकडे 2 रूप असावी, कालिका ही तीच आणि गौरी ही तीच. नवऱ्याचा अपमान झाला म्हणून स्वतःची दहन करायची ताकदही तिच्यात असावी, आणि धर्माचा विजय करण्यासाठी नवरा पायाशी येईपर्यंत शांत होत नाही एवढं सामर्थ्यही तिच्या मनगटात असावा. ही 2 रूपं असावी बाईकडे. लोकांशी वागताना नजरेला नजरच द्यायची, पण नवऱ्याशी घरच्यांशी वागताना नम्रतेनंच नाती जपायची. एवढी 2 रूपं बाईकडं असलीच पाहिजे. ती घराचं सामर्थ्याने स्वर्ग करते. समाजात तिनं आलेलं कार्यच केलं पाहिजे, कारण समाज नम्रतेनं जगू देणाऱ्यातला नाहीये. आपल्याकडे कोणी पाहिलं ना त्याच्याकडे बघतच राहायचं, कवर बघतोय बघू. पण घरात नम्रतेनंच जगायचं हे पाहिजे बाईकडे. तेव्हा असं ठीक आहे, असं जर सांगतंय शास्त्र तर असंच खरं. बाकीचा विषय सोडून द्या. फार विचित्र आहे हे मन. हे नाही ऐकत चांगलं योग्य, नाही पटकन स्वीकारत. विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी, बैसे जे तरी हिंडवी दाही दिशा. लय बेकार हे, वाईटच स्वीकारतं फक्त.
संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पोनी मोडी मनोरथांच्या उतरी रची. हे एका मिनिटात राजा करतं आणि एका मिनिटात रंक करतं. त्याच्यापेक्षा देवा हे जसं तुझ्या चरणी आलं ना, तुझ्यात आणि माझ्यात अंतर राहिलं नाही. अहो बाप रोकमात देवी बरोबर विठ्ठलाचे भेटी आपुल्या संसाठी करून विठेला. माऊली म्हणतात तुझ्यात आणि माझ्यात काही अंतरच राहिलं नाही. कधी झालं? माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया, तुझे पाया मिठी पडली पंढरीला, मिठी पडली पंढरीला, मिठी पडली पंढरीला. देवाला आपलंसं करता आलं. बरं ठीक आहे, तुम्ही देवाला आपलं केलं यात नवल काय? आपण भगवंतावर प्रेम करतो यात नवल काय? तो स्वार्थ आहे, आपण करणारच आहे. आपण भगवंतावर प्रेम करणं नवल नाही, भगवंतानं आपल्यावर प्रेम करणं याच्यासारखं नवल नाही. नोहे सारिता तुम्ही एकदा देवाला जवळ करा, देव तुम्हाला लांबच करत नाही. हो नोहे सारिता वेगळंच करत नाही. कसं? मी सुरुवातीलाच म्हटलं बघा, ती लवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे, नोहेची माघारी परती जेवी. 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला, सागरात नेला, 3 तास धुतला आणि माघारी आणला. आला का? कानाईवर आला माय. मिठाचा आहे. विज्ञान सांगतं पाण्यात मीठ विरघळतं, अध्यात्म सांगतं वैष्णव आणि विठ्ठल वेगळा नाही. देवते संत निमित्त त्या. एकदा तुझं नाव घेऊन तुझ्या दारी आलो ना, मने वाचा करणी जयाच्या भजनी देवाची या वाहनी, ते शरीर जातीय क्षणी देवची झाले. काही फरकच नाही देवा. आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतरे, तुझ्यात आणि माझ्यात फक्त नामस्वरूपी फरक. या ज्ञानभक्ती सहज भक्तू एक वटला अमज, तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. तुझ्या दारी आलो आणि कळलं तू कोण आहेस. तू कोण आहेस कळल्यावर कळलं मी कोण आहे. मी कोण आहे कळल्यावर कळलं मी नाही आहे मी. माझ्यातला मी माझा सगळ्यात मोठा शत्रू आहे. मी तू आहेस. मी पतंग तुझ्या हाती. कोण आहे मी? देवे दिला देह भजना. कोण आहे मी? चाले हे शरीर कोणाची आहे? कोण आहे मी? अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित, प्राणापान समायुक्त पच्चामण्यम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा जठरामधला अग्नी मी. पंचमहाभूत मी, अणुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी. मग तूही मीच. ज्या दिवशी कळलं लवण मिळविता, माझी अवस्था अगदी तुझ्यासारखी झाली. मग काय आनंद राहिला सांग बरं. आता काळही आम्हाला हरवायला सामर्थ्य टिकवत नाही. आम्ही काळाला हरवतो एवढं बळ आमच्या मनगटात येतं. 16.5 वर्षाची कानोपात्रा वेश्येची पोरगी, पायात चाळ गळ्यात विना, हातात चिपळ्या घेऊन पंढरीच्या गाभाऱ्यात नाचतीये. कीर्तन नामदेव रायांचं. ज्ञानोबाराय टाळ घेऊन उभा, कीर्तन ऐकायला कान्होपात्रा. शेजार पाजारची माणसं म्हणली नाचणारीची जात कीर्तन ऐकायला बसली. आता हिनं कीर्तन ऐकायची ना, आम्ही काय करायचं? लोकच ती पहिल्यापासून आजपर्यंत अनंत वाचाळ बरळती. यांचं मन भजनात कुठे रमतं? दुसरीच्याच पाठीमागे अखंडितपणे जातं. मनोमार्गे गेला तो तेथेच मुकेला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. पण आम्हाला स्थिरावतं कुठं येतं? स्टेबॅलिटी कुठे? आम्ही पंढरपूरला गेलो तरी ड्रायव्हरला म्हणतो गाडीचं तोंड वळवून ठेव, म्हणजे दर्शन झाल्या निघायला येते. तोंड इकडं जळगाव जिल्ह्याकडं करूनच ठेव. तेवढा तरी वेळ कशाला देवाच्या दारात जायला? हो की नाही? इतकी तर घाईची माणसं आम्ही. कसं होईल आमच्या परमार्थाचं? कार्तिक वारीला गेलो आणि राजगिऱ्याचे लाडू भालेगावला घेऊन आलो. म्हातारीला विचारलं मी, आजी लाडू चावत नाही तुम्हाला, कशाला घेतले? नातूला. मग की वारी कशाला केली? जर लाडू नातूला घ्यायचा होता तर वारी स्वतःसाठी करण्यात मजाच नाही. सर्वस्वाचा त्याग म्हणजे परमार्थ आहे दादा. नाही तर आपल्या तुमच्या आमच्या काहीच परमार्थाचा फायदा नाही. एकदा देव ना देवच बस. एक गाऊ आम्ही आणि का ते काम नकोच आहे. मोह माया वासना नाहीच आली पाहिजे जवळ आमच्या, तर परमार्थ. पायदळीत उडवलं ऐश्वर्य तुकोबांनी. देवानं तरी काय कमी केलं? विठेवरचा मालक ज्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो त्यांना तुकोबा म्हणावा. सामर्थ्य परमात्मा इतकं कुणीच देत नाही दादा. सामर्थ्याने डोक्यात घ्या फक्त जरा. मग काय वाईट वाटलं कान्होपात्रेला. विचारलं ज्ञानोबांना, काय चूक आहे माझी माऊली? विषेच्या कुळात जन्माला आले, यात माझी चूक आहे. मला माझा पाप माहीत नाही, यात माझी चूक आहे. खरंच मला परमार्थ करायचा अधिकार नाही. मग तुम्ही म्हणता ते जातवित गोत कुळशिळ मात भजे का त्वरित भावनायुक्त, हे खोटं का?
मला माझा बाप माहित नाही म्हणून मी वैष्णव नाही का? जर पंढरीचा बाप विश्वाचा बाप असेल तर माझा नाही का? आणि जर असेल मग लोकांना का मान्य नाही? वाईट वाटतं हो माऊली. पायरीपर्यंत जाऊ देतात, विठ्ठलाला पाहू देत नाहीत. तुम्ही म्हणता देवाला पाहिलं की मोक्ष मिळतो. अहो पण मोक्षापर्यंत पोहोचण्यासाठी मधल्या अडथळ्यांचं काय करायचं? मोहमाया आम्हीही नाडली, पण समाजाच्या तिरस्काराला कसं कापायचं? पाया पडते माऊली तुमच्या, एकदा तिथपर्यंत पोहोचवा. एकदा तिथे गेले जीव दिला पुन्हा माघारी येणार नाही. माऊली म्हटल्या वचन द्या. एकदा पंढरीपर्यंत पोहोचवलं की पुन्हा दृष्टी न फिरे, पुन्हा माघारी यायचं नाही. एकदा पंढरीच्या मालकापर्यंत गेलात की पुन्हा मागे पाहायचं नाही. कान्होपात्रेनं वचन दिलं, माऊली एकदा बापापर्यंत पोहोचवा, पुन्हा ही लेक तुमच्याकडे काही मागणार नाही. असाल खरे भाऊ तर एवढी भाऊबीज केल्याशिवाय सोडू नका. माऊलींकडनं वचन घेतलं. कान्होपात्रा माऊलींच्या शब्दावर निघाल्या. गळ्यात विना, हातात चिपळ्या, पायात चाळ, पंढरीच्या गाभाऱ्यात नाचायला लागल्या. सर्वस्वाचा त्याग फक्त मी आणि विठ्ठल. आता माझ्यात आणि तुझ्यात अंतर काय देवा? वचन माऊलींनी दिलंय, माझा ज्ञानोबांवर विश्वास आहे. आता जग आडवं आले तरी तुझी माझी भेट कोणी रोखू शकत नाही, कारण साक्षात विश्व माऊलीचा हात माझ्या मस्तकावर आहे. आता मी घाबरत नाही कोणाला. लावणिया हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. आता नोहे सारिता, आता कोण वेगळं करू शकतो बघू बरं मला विठ्ठलापासून. पहिलं पंढरपूर महाराष्ट्रात नाही कर्नाटकात होतं. कानडा राजा पंढरीचा बिदर जिल्ह्यामध्ये, बिदर राजा तेव्हा राजगादीवर होता. दर्शनासाठी राजा आला, थाटामाटात सैन्य पुढे मागे. पाहिलं त्या मुलीला, इतक्या देखण्या होत्या कान्होपात्रा. 16-17 वर्षाच्या, नेमकं तरुणपणात पदार्पण केलेल्या. सुकलेल्या कमळाला हात लावावा तर कमळ जाग्यावर फुलावा एवढं तेजस्वी सौंदर्य त्या माईचं होतं. बघात क्षणतात, एका क्षणात बघताच मन मोहून गेलं. कुणाची रे मुलगी? वेश्येची. तिला म्हणावं इथं नाचून काय भेटतंय, दरबारात ये राणी म्हणून ठेवतो. सैनिक गेले. अहो बोलवलं राजाने, आता मी आणि माझा विठ्ठल. कोण राजा? माझ्यासाठी माझा परमात्मा सर्वस्वी. येत नाही? सांग त्याला. सैनिकाने येऊन सांगितलं, येत नाही बोलली. वेश्येची असून एवढा माज धरून आण तिला. सैनिक पाठीशी लागले. जीवाच्या आकांताने कान्होपात्रा पळतायत. मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार, माऊलींचं वचन आठवलं, देह जाऊ अथवा नाही जायचं कुठे, धावून धावून धावणार कुठे? पंढरीच्या गाभाऱ्यातनं मोक्षाकडं जाणार तरी कुठे? आज पहिल्यांदा महाद्वार ओलांडलं, आज पहिल्यांदा गाभारा ओलांडला, आज पहिल्यांदा गर्दीतनं वाट काढली. हसत मुखाने पंढरपुराच्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे, विश्वाच्या मालकाकडे, जगाच्या बापाकडे कान्होपात्रा गेल्या. अहो मिठी मारली त्या पंढरीच्या मालकाच्या पायाला. डोळ्यातनं खळा खळा आसव गळाली. विठ्ठलाकडं पाहिलं आणि मोठ्याने ओरडल्या, भेटला की हो बाप. जगानं आयुष्यभर बिन बापाची म्हणून हिनवलं. जिचा बाप पंढरीचा झाला, तिला आयुष्यात काय कमी पडलं? कान्होपात्रेनं चरणावर मस्तक ठेवलं. विठ्ठल भेटला, आता सर्वस्व मिळालं. पण समाज तो ओढायला लागला कान्होपात्रेला. अपवित्र कुळातले तुम्ही, नीच कुळातले तुम्ही, तुमचा इथे अधिकार नाही. हा बाजूला, बाकीच्यांच्यासाठी विठ्ठल अपवित्र करू नका. आता कान्होपात्रेला कळलं, आता माऊलींचं वचन निभवायची वेळ आली. आत्तापर्यंत फक्त परमार्थ केला, आता परमार्थाची परीक्षा द्यायची वेळ आली. आता माघारी जायचं नाही. हसमुख चेहऱ्याने एकदा विठ्ठलाकडे बघितलं, मिठी मारली पांडुरंगाला. म्हणली, देवा हेच करायचं होतं तुला. सांगायचं की मला ज्ञानोबांच्या मार्गदर्शनातून, त्यांच्या सहवासातून तुझ्यापर्यंत पोहोचले. कोणाला माहीत होतं आयुष्यभरासाठी तुझी झाले. एका क्षणात कान्होपात्रेनं विठ्ठलाच्या चरणावर देह सोडला, जीव सोडला कान्होपात्रेनं. तरी समाज म्हणला, मेली ती मेली, देवाच्या पायावर मेली. जाता जाता आमच्या विठ्ठलाला अपवित्र करून गेली. मरायचं तर मंदिराच्या बाहेर मरायचं, इथे कुठं मरायचा अधिकार दिला हिला? अनंत ब्राह्मण नावाचे ब्राह्मण तेव्हा होते. याच तोंडाने मंत्र म्हणताना देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं. विचार करा, देवाच्या चरणावर देह सोडायला किती भाग्य लागत असेल.
याला गरज ज्ञानाची नाही, मोठ्या मनाची आहे. एक रात्र थांबा, उद्या बघूयात. रात्रभर त्या सुंदर लेकी शेजारी अनंता ब्राह्मण झोपले. मध्यरात्री जगाचा अनंत अनंताच्या स्वप्नात आला आणि सांगतो, अनंता, लेकीनं जीव सोडला की रे, माझ्या चरणावर अजून काय प्रेमाची पावती द्यायची, आज्ञा आहे माझी. माझ्या लेकीची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. कान्होपात्रा पंढरपूर निवासी झाली पाहिजे. गेलात कधी पंढरपूरला? गेलात का? मरायच्या आधी जा. गेलात कधी पंढरपूरला तर रांगेनं दर्शन घ्या. जर रांगेनं दर्शन घेतलं तर एका झाडाची फांदी आडवी लागेल तुम्हाला. ती फांदी म्हणजे कान्होपात्रेच्या समाधीवर आलेला वृक्ष, त्याची फांदी आडवी आहे. नामदेवराय म्हणले, देवा भक्त आम्ही तुझे, आम्ही हिला का मस्तक लावायचं, तुझ्या चरणावर देह सोडला म्हणून नाही. ओ नामा, माझ्या चरणावर देह सोडला म्हणून मस्तक लावायचं नाही, देह सोडला तरी वचन मोडलं नाही म्हणून मस्तक लावायचं. ही निष्ठा काही नको देवा. आता एवढं दिलंस, आता काय तुझ्याकडे अपेक्षा तरी करावी. परिपूर्णत्वाला नेलंस विठ्ठला, फक्त तुझी कृतज्ञता आयुष्यात बाळगायचं सामर्थ्य तेवढं दे. हा सुंदर नामचिंतनाचा अट्टहास श्री संत सोनाजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने स्वयंभू असणारी विठ्ठलाची देखणी, डोळ्याचं पारणं फेडणारी मूर्ती. अहो, भालेगावकरांनी काय पंढरपुराला जावं, पंढरीचा पाप भालेगावकरांसाठी आला, अजून काय तुमचं तरी भाग्य असावं. आपण देवाकडे जातोय, काय नवलय हो देव तुमच्यासाठी येतं. इतकं भाग्य तुमच्या मातीचं आहे, अजून काय वैभव असावं दादा तुमचं. चरणावर साष्टांग दंडवत आहे तुमच्या. ज्यांनी पाण्यालाही दिवे लावावे इतकी ताकद ज्या सोनाजी महाराजांच्या सामर्थ्यामध्ये, त्या संतांसारखं वैभव तुम्हाला लाभलं, अजून काय हवं आहे तुम्हाला. संत आणि देव दोन्ही तुमच्यासाठी आलेत दादा. इतकं सुंदर विठ्ठलाचं मंदिर आणि त्याचं कौतुक आयुष्यावर तसंच टिकवून ठेवा. अगदी गोड पद्धतीनं तुम्ही हा सप्ताह करताय, अगदीकपणे करताय. खरंच तुझ्या चरणावर साष्टांग दंडवत. माणसं म्हणतात देव नसतो. कीर्तनापुरता 2 तास पाऊस थांबला, पुन्हा चालू झाला. त्यालाही माहिती संपलंय आता. आणि ही रोजची अवस्था आहे माझी. फक्त कीर्तनापुरता पाऊस बंद असतो, कीर्तन संपलं की पाऊस चालू असतो. अजून पांडुरंगानं द्यावं तरी काय दादा, तुम्हीच विचार करा, देव असतो की नसतो. विनंती, हा सुंदर सोहळा अगदी गोड गायनाचार्य मृदंगवादक, अगदी सुंदर जणी पखावाज वाजवला विशाल महाराज, चरणावर साष्टांग दंडवत. आकाशदादा, रामदादा, त्यानंतर वसंतदादा, दिगंबर दादा आणि रमेश दादा, सगळ्या चरणावर साष्टांग दंडवत. चोपदार दादा, ज्यांच्यामुळे ही सेवा माझ्याकडे आली, गोविंद महाराज, चरणावर साष्टांग दंडवत. त्यांच्या पांडुरंग दादांकडे पंगत होती, त्यांचे देखील मनस्वी आभार. सगळ्यांचे मनस्वी आभार. विनेकरी दादा, उपस्थित सर्व मायबाप आणि हा छोटा पखावाज वादक आज असा उभा आहे, पुढच्या वेळेस इथं असशील विश्वास देते. फार सुंदर आत्मेतनं 2 तास इथं उभा राहिलास, ते उभा राहणं सुद्धा गरजेचं होतं. तुझ्या देखील मनस्वी आभार. सिस्टीमवाले दादा, अगदी गोड आवाज दिलात, चरणावर साष्टांग दंडवत. माऊली तुम्हाला वृद्धिंगत करो. तुम्ही किती घाई करा, तुम्ही फसायचं तिथं फसणारच आहे. त्याच्यामुळं तुम्ही घाई इथं करत जाऊ नका, दुसऱ्या ठिकाणी करत जा. आमचे महाराज देखील इथून आपले गाव काल आपण थांबलेलो विठ्ठल महाराज, त्यांच्या देखील चरणावर साष्टांग दंडवत. व्यासपीठातील सगळी मंडळी, पुन्हा एकदा सगळ्यांचे मनस्वी आभार. कॅमेरावाले दादा, तुमचे देखील मनस्वी आभार. सेवेला विराम. ज्ञानेश्वर महापुरुष.